नमस्कार बागायतदार बंधूंनो, मी घनश्याम मेमाडे आनंद ॲग्रो केअरचा संचालक आहे आणि आज मी तुमच्याशी खास एक चांगल्या विषयावरती बोलणार आहे. म्हणजे माझे जे काही द्राक्ष बागायतदार असतील, केळीचे बागायतदार असतील, वेगवेगळ्या पिकांचे बागायतदार असतील, तर मित्रांनो आज मी तुमच्याशी हा एक महत्त्वाचा विषय जो आहे की जो ॲमिनो ॲसिड्स असतील किंवा इतर संजीवक असतील त्या संजीवकांचा वापर का करायचा, कसा करायचा, कोणत्या स्टेजला करायचा आणि त्या संजीवकांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पिकाला काय फायदे होतात त्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आनंद ॲग्रो केअरचं प्रॉडक्ट आहे रियल सोना. तर रियल सोना हे जे उत्पादन आहे, म्हणजे जर तुम्ही द्राक्ष उत्पादक असाल आणि तुमच्याकडे इलॉंगेशनच्या व्हरायटी असतील की ज्याच्यामध्ये तुमची सोनाका असेल, सुपर सोनाका असेल, रेग्युलर सोनाका असेल, SSN असेल, RK असेल, धनाका असेल, ज्योती असेल, अनुष्का असेल, माणिकचमन असेल, अशा अनेक व्हरायटी इलॉंगेशनच्या ज्या आहेत या सर्वांच्यासाठी चालणारं एकमेव उत्तम उत्पादन म्हणजे रियल सोना. आम्ही त्याला आमच्या सोप्या भाषेमध्ये म्हणतो त्याला रियल सोना, म्हणजे खरा सोना. तर खरा सोना जो आहे हा तुमच्या द्राक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल निभवतो. तर तुमच्या द्राक्ष बागेतील सेल्स डिव्हिजन म्हणजे सेल्सच्या भित्तिका वाढवण्यासाठी हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट परफॉर्म करत असतो. कारण तुमच्या पिकामध्ये सेल्स डिव्हिजन जर वाढल्या तर तुमच्या पिकाची ग्रोथ चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्स डिव्हिजन वाढवून हा सेल्सचे इलॉंगेशन म्हणजे काय, सेल्सच्या लांबीसाठी मदत करतो. म्हणून आपल्या द्राक्षाचे जे काही जात असते या द्राक्ष जातीमध्ये इलॉंगेशन खूप महत्त्वाचं असतं आणि याच्यामधले जे ऑक्झिन्स आणि कार्बोक्झिलिक ॲसिड जे असतात ते तुमच्या आणि त्याच्यातले अजून अॅमिनो ॲसिड्स व काही विटॅमिन्सचा वापर याच्यामध्ये केलेला असतो. बागायतदार बंधूंनो लक्षात घ्या, सेल्सचं इलॉंगेशन वाढणं म्हणजे तुमची पॉईंट वाढवणं आणि जेवढा तुमच्या इलॉंगेशनच्या व्हरायटीला पॉईंट जास्त मिळाला तर तुमची जी काही सोनाकाची जी व्हरायटी असेल, म्हणजे सोनाकाच्या आता खूप व्हरायटी आलेल्या आहेत, या सगळ्या व्हरायट्या एकदम लांब ज्या कॅप्सूल आकाराच्या दिसतात त्या कॅप्सूल आकाराचे द्राक्ष करण्यासाठी आनंद ॲग्रो केअरचं रियल सोना जर आपण वापरलं तर त्याच्या वापरण्याचे वेगवेगळ्या स्टेज आहेत. म्हणजे बरेचशा आपण सांगली परिसरामध्ये आपण बघितलं तिकडे थोड्या प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत, सोलापूरमध्ये प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत, कर्नाटकमध्ये प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत, नाशिक वंडेर परिसर किंवा तत्सम एरियामध्ये ज्या ठिकाणी इलॉंगेशनच्या व्हरायटी आहेत या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत. पण जनरली सगळ्या द्राक्ष परिसरामध्ये ESS मशीनचा वापर केला जातो, काही ठिकाणी चिमाचा वापर केला जातो, काही ठिकाणी मॅन्युअल डीप केले जाते. पण लक्षात घ्या बागायतदार बंधूंनो, या वर्षाची सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला एकच महत्त्वाचा विषय आहे की हाय तो माल जगवणं, टिकवणं आणि त्याला गुणवत्ता बनवणं. समजा माझ्याकडे जर माल कमी असेल आणि मी एक बागायतदार आहे, पण मी जर रियल सोनासारखे उत्पादनं वापरले, टेक्निकल उत्पादनं वापरले की ज्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली, तर मी माझ्या मालामध्ये अजून डबलची गुणवत्ता जर आणली तर मला रेट चांगले भेटतील, मला वजन चांगलं भेटेल आणि माझा जो काही 50% गॅप आहे, 60% गॅप आहे किंवा 30% गॅप असेल तो गॅप मी भरून काढू शकतो. तर म्हणून जर तुम्ही प्रॉपर ऑक्झिन्स असलेले, ॲमिनो ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह असलेले एकमेव उत्पादन जर आपण आपल्या SS मशीन असेल किंवा चिमा मशीन असेल तर तुमची 3 ते 4 mm ची जी अवस्था असेल यावेळेस तुम्ही 600 मिली वापरू शकतात. त्यानंतर तुमचं 7 ते 8 मणी अवस्था असेल तर यावेळेस तुम्ही सुद्धा 500 ते 600 मिली वापरू शकतात. आणि समजा पुन्हा तुम्हाला काही पुश स्प्रे करायचा आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही 600 ml चा वापर रियल सोनाचा करू शकतात. सांगली परिसरामध्ये बरेचसे लोक पाणी उतरल्यानंतर संजीवकांचा वापर करतात, तर त्या स्टेजला सुद्धा तुम्ही पाणी उतरल्यानंतर 300च्या हिशोबाने तुम्ही त्याचा 2दा स्प्रे बसू शकतात. पण बागायतदार बंधूंनो लक्षात घ्या की रियल सोना म्हणजे अस्सल सोना हे आपल्या जेवढे पण द्राक्ष बागायतदार बंधू आहेत त्यांच्यासाठी खास उत्पादन बनवलेलं आहे आणि हे उत्पादन वापरून असे आपले अनेक बागायतदार बंधू समाधानी आहेत. कारण आनंद ॲग्रो केअर म्हणजे
गुणवत्तेला प्राधान्य. म्हणून बागायतदार बंधूंनो, केळीचे बागायतदार असतील, अजून इतर पिकांचे बागायतदार असतील, तर तुम्ही सर्वांनी आनंद ॲग्रो केअरचं रिअल सोना एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही सर्वजण वापरून बघणार. आणि तुम्हाला अजून काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती ऑलरेडी मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. नमस्कार माझ्या द्राक्ष बागायतदार बंधूंनो, धन्यवाद.